एक नंबर डायलॉग, एक नंबर डायलॉग. हा जितेंद्र नाईक, जितू नाईक या वर या, वर या जितू भाऊ, या. कारण 6 वर्ष विनामूल्य स्कोरबुक देण्याचं काम जितेंद्र नाईक करत आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. चालू करूया आपण लगेचच. सर्वात आधी आपण या ठिकाणी सन्मानित करूया झहीरभाई. झहीरभाईने यायचं आहे. या ठिकाणी झहीरभाईचा सन्मान केला जातोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. जितेंद्र नाईक यांना विनंती करतो की आपण झहीरभाईचा आपण छोटंसं मानधन देऊन झहीरभाईचा आपण सन्मान करावा. त्यानंतर चला या लगेचच वळूया आपण. हा चालेल. या वळूया आपण सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मी राजेश पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार बहाल करावा. सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर नंदू पाटील. नंदू पाटील सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. ही पंकजची जर्सी होती, ही नंदूची नाही. आता मात्र खऱ्या अर्थाने नंदूचा मॅन ऑफ द मॅच आहे. झालं आता ही नवीन करकरीत पंकजला दे. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनलचा नंदूला दिला जातोय. अभिनंदन नंदू. त्यानंतर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मग एक आकर्षक जर्सी आहे आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची एक आठवण तुमच्या घरामध्ये राहावी म्हणून एक सुंदर असं सन्मान चिन्ह या ठिकाणी. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. पहा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? फायनलचा मॅन ऑफ द मॅच पंकज गोंधळे. आणि हा पुरस्कार दिला जाईल जितेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी हा पुरस्कार पंकज गोंधळे यांना या ठिकाणी दिला जातोय. फायनलच्या मॅच मध्ये अफलातून इनिंग पंकज गोंधळे याने साकारली. अभिनंदन पंकज. एक आकर्षक ट्रॉफी आणि एक सुंदर अशी जर्सी या ठिकाणी. अभिनंदन पंकज. त्यानंतर वळूया कोणाचा माळी वगैरे कोण नाही ना. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं रोहन सावंत यांना विनंती करतोय की आपण वर यायचं आहे. रोहन सावंत साहेब वर या. उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील आहे आणि हे पारितोषिक बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित रोहनजी सावंत यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे वाघबीड. गोलंदाज आहे मिस्टर नंदू पाटील. सावंत साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. खूप सुंदर ट्रॉफी आहे, लक्ष ठेवा. अभिनंदन नंदू. उत्कृष्ट गोलंदाज. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. गोलंदाजाची हॅट्रिक. मात्र हे ट्रॉफी तू घ्यायला स्वतः आहे. 2 ट्रॉफ्या दुसऱ्याने घेतल्या होत्या त्या, आता तो स्वतः आहे. गोलंदाजाची ट्रॉफीची हॅट्रिक घेतली नंदून. खरोखर बरोबर आहे नंदू.
अभिनंदन. आता पंकज हॅट्रिक घेईल. काय अंदाज काढला नंदूने की पंकज आता हॅट्रिक घेईल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार, उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी वाघवीळ मास्टर्स टीमचे अध्यक्ष मोहन बाबा गोंधळे, बाबा पुढे या. यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी संघ बदलतोय. संघ आहे गोडदेव, खेळाडू आहे जय. वाघवील 40 प्लसचे अध्यक्ष मोहन बाबा गोंधळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार जय पाटील यांना प्रदान केला जातोय. अभिनंदन जय. रजनीश पाटील साहेब देखील यावेळी जयच्या सोबत येत आहेत. पुन्हा एकदा अभिनंदन जय. त्यानंतर यावेळी आपण मालिकावीर त्यानंतर वळूया आपण मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मालिकावीर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित सन्मान्य राजेश पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार आपण बहाल करावा. मालिकावीर पुरस्कार गणेश मणेरा नाहीये. हॅट्रिक, मालिकावीरची हॅट्रिक मिस्टर पंकज गोंधळे. नंदून गोलंदाजांची हॅट्रिक घेतली. 3 वेळा सलग गोलंदाज आणि त्यानंतर 3 वेळा सलग. अभिनंदन पंकज. मालिकावीर 40 मध्ये पदार्पण वाघवीळ टीम मध्ये आणि त्यानंतर मात्र वाघवीळ टीमचा कायापलट झाला. सलग 3दा मालिकावीर हा पुरस्कार पंकज गोंधळे पटकावतोय. अभिनंदन पंकज पुन्हा एकदा. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. एक विशेष सन्मान सलग 6 वर्ष विनामूल्य जो आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला मराठी स्कोरबुक पोहोचवण्याचं काम, म्हणजे त्या ज्या ठिकाणी स्पर्धा असेल त्या ठिकाणी ते स्कोरबुक कसं पोहोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे आणि ते स्कोरबुक आपला विनामूल्य देणारे आपल्या सर्वांचे लाडके जितेंद्र नाईक यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी नारंगा ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. मी सचिव भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जितेंद्र नाईक यांचा आपण शुभ सन्मान करावा. थँक्यू जितूभाऊ. खूप चांगलं कार्य तुमच्या माध्यमातून आगरी समाजाला मिळते त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक भारत राऊत यांचा एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवा रे आपल्या मित्रासाठी. लक्षात घ्या. यस, हे व्हायला पाहिजे. कॅच इतिहासामध्ये गेला. चला, तृतीय विजेता मला वाटतं नारंगी मास्टर्स यायचं आहे. जे खेळाडू असतील नारंगी मास्टर्स विनंती करतोय किशोर भाऊ या या या. तृतीय विजेता नारंगी मास्टर्स कालच्या दिवसातील. हॅलो,
चल एकदा जोरदार टाळ्या वाजवा नारंगी टीम साठी. नंबर 3 चा पारितोषिक नारंगी संघ या ठिकाणी पटकावतोय. अभिनंदन नारंगी. प्रयत्न करू, शब्द दिला आहे बंधून, शब्द दिलाय की आम्ही प्रयत्न करू, टायटल देखील आमच्यापर्यंत पोहोचेल, हाच प्रयत्न असेल पुढचे. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम उपविजेता टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव. व्यवस्थित बसून घ्या, जे आपले मान्यवर आहेत ते देखील व्यवस्थित दिसतील. ट्रॉफी थोडीशी पुढे आणली चालेल. बसून घ्या भावेश, व्यवस्थित. ट्रॉफी थोडीशी पुढे आणली तरी चालेल. घाई करू नका, सावकाश घाई करू नका. रोख रक्कम आणि एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी गोडदेव टीमला सुपूर्द केली जात आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आगरी कोळी समाज सामाजिक संस्था 40+ क्रिकेटचा या नारंगी स्पर्धेचा अंतिम उपविजेता एकदा वाघबीळ. जोरदार टाळ्या ओम ब्रह्मदेव गोडदेव टीम साठी, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. जबरदस्त ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि अभिनंदन. विजय असो बामन देवाचा. अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव. मात्र आता कुठे गाड्या आणल्यात का मेंढ्या, की चालत ब्रिजवरून गेल्या वर्षी जर का आणलेत गाड्या आणलेत. या स्पर्धेचा चॅम्पियन वाघबीळ मास्टर्स. अरे आमचे मान्यवर पण दिसायला हवेत, व्यवस्थित उभं राहा. वाघबीळ संघ पंकज हे मित्र जॉईन हो तू पण. पाच वेळा टायटल घेऊन क्रमांक 1 वर या मालिकेमध्ये आहे टीम वाघबीळ. अभिनंदन वाघबीळ. पुन्हा एकदा या ठिकाणी वाघबीळ टीमचं अभिनंदन करतोय. आणि आजची रात्र इथे संपली असं आम्ही जाहीर करतोय. ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार. जे पंच होते आमचे JP, जग्गू, प्रवीण गावड, त्यानंतर गंभीर, मनापासून आभार. जे आमचे समालोचक होते झहीरबाई, तुकाराम मांगेला सर, त्यानंतर भगवान पाटील देखील समालोचन केलं, त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे खास करून आमचे वॉटर बॉय होते ज्यांनी पाणी नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं, त्यांचा देखील आभार. डीजेचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि DBN लाईव्ह अँड टीम, संपूर्ण DBN लाईव्हच्या टीमचा देखील मनापासून आभार. आणि आजची रात्र इथेच संपली असे आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी, जय क्रिकेट. शुभरात्र, धन्यवाद, बाय बाय.